नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरात आयोजित पत्रकार परिषदेत महिला आरक्षण विधेयकावरून भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. विधेयकाला विरोध करणे म्हणजे देशातील 70 कोटी महिलांचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच विरोधी पक्षांनी महिलांविरोधात भूमिका घेतल्याची टीका करत आगामी निवडणुकात महिला मतदार त्यांना उत्तर देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यावेळेला लोकसंख्याचं या ठिकाणी आपण सेन्सस करणं, त्यानंतर डिलिमिटेशन करणं आणि त्यानंतर हे बिल आणणं, हे अशा प्रकारचं हे आरक्षण आणणं, हे अशा प्रकारचं ही पूर्ण प्रोसेस होती. परंतु जे 84th अमेंडमेंट आहे, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जे 2001 मध्ये झालेले आहे, त्यानुसार 2026 च्या नंतर आपल्याला डिलिमिटेशन करून निवडणुका घेणं हे 84th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट प्रमाणे आपल्याला ते घेणं गरजेचं होतं. आणि आता 2026 सुरू आहे. आता 2026 मध्ये जर आपण डिलिमिटेशन करायचं ठरवलं तर आपलं सेन्सेस नवीन झालेलं नाही आणि त्यामुळे शेवटचं जे सेन्सेस आहे ते 2011 मध्ये झालेलं आहे आणि 2011च्या जनगणनेप्रमाणे आपल्याला मतदारसंघाची पुन्हा. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.